नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काही विषयांवर सातत्याने बोलणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि आता ज्या काळामध्ये आपण आहोत त्या काळामध्ये मानसिक स्वास्थ्य आपल्याला कसं सांभाळायचंय यावर चर्चा होणं किंवा त्याच्या वेगवेगळ्या विषयांवर बोलणं ही काळाची गरज झालेली आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आजच्या चर्चेचा विषय काय आहे बघूया. आजचा आपला विषय आहे नैराश्यावर बोलू काही. बरं, नैराश्य म्हणत असताना सुद्धा नैराश्य म्हणजे नेमकं काय, मग उदासीनता म्हणजे काय असतं, किंवा आपल्याला छान वाटत नाहीये, आज मला बरं वाटत नाहीये, ही जी एक मानसिक अवस्था असते त्याच्यामध्ये काही बदल असतो का किंवा फरक असतो का, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपल्याला माहिती देण्यासाठी आपण आमंत्रित केलंय डॉक्टर शैलेश उमाटे यांना. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि गेली अनेक वर्ष या विषयामध्ये ते समुपदेशन करतात किंवा उपचार सुद्धा करतात जी मंडळी त्यांच्याकडे जातात. तुमच्या मनात सुद्धा नक्की प्रश्न असतील, कारण आज आपण ज्या विषयावर बोलतो आहोत ते लॉकडाऊन मध्ये विशेष करून नोकरी किंवा काम करणारी जी मंडळी आहेत, ज्यांना घरी राहून काम करायचंय, बाहेर जाऊन काम करावं लागतं, त्यांची मानसिक अवस्था थोडी आणखीन वेगळी झालेली आहे. तर त्या विषयावर आपण जास्त फोकस करणार आहोत. तर तुमच्या मनात सुद्धा निश्चितच काही प्रश्न असतील, जरूर फोन करा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जे बोलणार आहेत त्यांच्यासाठी फोन करू. तेव्हा आजच्या विषयाशी संदर्भात जर प्रश्न विचारलेत तर नेमकं मार्गदर्शन आपल्याला मिळेल. त्यानंतर एकदा तुम्ही कनेक्ट झालात हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत, म्हणजे एको येणार नाही. आणि मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क व्यवस्थित असेल, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा तो आमच्यापर्यंत नीट पोहोचेल, मध्ये मध्ये कट होणार नाही तुमचा आवाज. छोट्याशा गोष्टी आहेत त्यांची आपण काळजी नेहमीच घेतो आणि आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमात स्वागत करते. आणि मानसिक स्वास्थ्य हा विषय तर आता मला वाटतं कुठलीही परिस्थिती असो आपल्याला त्याच्यावर बोलायचंच आहे, कारण इतका तो महत्त्वाचा ठरतो, त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात बऱ्यापैकी. आणि आता ज्या काळामध्ये आपण आहोत तिथे सातत्याने आपल्याला उदासीनता, नैराश्य, आज मला बरं नाही वाटत आहे, छान वाटत नाहीये, या गोष्टी आपण ऐकतोय आणि वयोगट सुद्धा त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. या सगळ्यावर आज आपण बोलूया. पण सुरुवात करताना डिप्रेशन, उदासीनता, नैराश्य हे जे वेगवेगळे भाग आहेत त्याच्याबद्दल प्लीज आम्हाला जरा सविस्तर सांगा, कारण सगळ्याला जनरलाइज एक नैराश्य म्हटलं जातं आणि मग गडबड होण्याची शक्यता असते. प्लीज. हा फारच महत्त्वाचा प्रश्न आहे जी. आजकाल जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने लोकांना थोडेही काही वाटलं की अगदी मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा उदासीनता आहे असं त्यांना वाटण्याची शक्यता असते. तर नेमकं डिप्रेशन म्हणजे काय आणि उदासीनता म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. उदासीनता ही एक आपली भावना असते. मनात उदास वाटणं, दुःख होणं, चिंता वाटणं ह्या एक भावना असू शकतात. आता भावना आणि आजार यात आपण गल्लत करतोय का हे आपण पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे. एखादी घटना वाईट घडली तर त्या वाईट घटनेला आपल्या मनात दुःखच वाटेल, बरोबर, आनंद वाटणार नाही. आणि ते दुःख वाटत असल्यानंतर ती आपली इमोशन झाली. मग त्या दुःखाला आपला काही कालमर्यादा असते, काही वेळ असतो. म्हणजे एखादी सकाळी आपण कामावर गेलोत आणि बॉसनी ओरडलं आपल्याला, तर त्याच्याबद्दल वाटणारं दुःख हे 1 दिवस किंवा 2 दिवस असू शकतं, ते सातत्याने नसतं आपल्याकडे. पण ही झाली भावना. जेव्हा हेच दुःख, उदास वाटणं किंवा नैराश्यता वाटणं हे सतत काही काळ राहतं आणि कधी कधी काही कारणाशिवाय ते राहू शकतं, त्याला आपण डिप्रेशनचा आजार म्हणू शकतो. म्हणजे ती वाटणारी भावना ही सततची असते, नेहमीची असते, ती बराच काळ असते, दिवसातून जास्तीत जास्त वेळ ती वाटत असते. कधी त्याचं कारण होऊन गेलेलं असतं आणि ते कारण आता अस्तित्वातही नसतं, तरीही ती आपल्याला उदासीनता वाटत असते, त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला आपण विचारलं की का बाबा तू काय एवढा उदास आहे आणि त्याला सांगता आलं नाही तर काहीतरी गडबड आहे असं आपण म्हणू शकतो. असंही होऊ शकतं की कधी कधी की नेमका मी का उदास झालेलो, असे बरेच पेशंट आमच्याकडे येतात की नेमकं काय कारण आहे हेही त्यांना सांगता येत नाही. म्हणजे ते वेगवेगळ्या कारणांनी
म्हणजे जसं आता एखादा स्टुडंट आहे, तो काही एखाद्या वर्षी फेल झाला, तेव्हा त्याला काही वाटलं नाही, तर परत जोमाने त्यांनी एक्झाम दिली, पास झाला, मग तो त्याचं काही मनात घेतलंच नाही, नंतर मग तो व्यवस्थित पास झाला, डिग्री मिळाली, नोकरीत गेला, तिथेही त्याला काही वाटलं नाही, नोकरीतही त्याला धक्के बसले किंवा प्रमोशन झालं नाही, असं काही झालं, त्यालाही त्याने व्यवस्थितपणे तोंड दिलं. मग नंतर वयाच्या 40 मध्ये घरगुती असं काहीतरी कारण झालं की त्याला टेन्शन आलं आणि नंतर त्याचं उदासीनतेमध्ये रूपांतरण झालं. असं झाल्यानंतर आपल्याला फक्त घरगुती कारणामुळे उदासीनता झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही, किंवा त्यालाही कळत नाही की आतापर्यंत मी एवढा बोल्ड होतो, सगळे डिसिजन जेवढेही काही आपल्याला त्रास झालेले आहेत ते मी बोल्डपणे व्यवस्थितपणे हँडल केलेले आहेत, पार पाडलेले आहेत. मग आता एवढ्या छोट्याशा गोष्टीला मी का घाबरतोय, मला कळत नाही, असं होतं. तर त्याचं उत्तर आपल्याला एकंदरीत असं दिसतं की त्याच्या जीवन प्रवासात कुठे कुठे त्याला उदासीनतेचे असे त्रासदायक घटना घडलेल्या आहेत. मग त्यातून ते थोडं म्हणजे एखाद्या काचावर आपण थोडं मारलं ते तुटली नाही आणि शेवटी ते एवढी वीक झाली की आणि छोटासा काहीतरी लागला आणि ते तुटलं, असं झालं. असं निराशतेचं, डिप्रेशनचं असं बऱ्याच प्रमाणात होताना आम्ही बघतोय. म्हणजे ते साठलेलं असतं कुठेतरी वर्षानुवर्षाचं, हे सुद्धा एक त्याच्यामध्ये भाग आहे. साठलेलं असतं बऱ्याच वेळेस, ते त्या माणसाला कळतही नाही की हे साठलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेस कळतं की माझ्या जीवन प्रवासात इथे 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 मला असा त्रास झालेला आहे आणि आत्ता हा त्रास झाल्यानंतर मग मला उदासीनता जाणवते, असं होतं. म्हणजे ह्यात काय म्हणतो आपण की प्रत्येक आलेल्या आपत्तीजनक परिस्थितीत आपण मार्ग काढण्याची एक क्षमता आपल्यात असते, बरोबर, ज्याला आपण कोपिंग मेकॅनिझम्स म्हणतो. ते आपण व्यवस्थितपणे हँडल करत असतो मनुष्य म्हणून. ते हँडल करताना कुठेतरी जेव्हा ही कोपिंग मेकॅनिझम आपली व्यवस्थित होत नाही, पार पडत नाही आणि त्या ठिकाणी आपण त्याला बळी पडतो, तिथे आपल्या नैराश्यतेचा प्रवास सुरू होतो. मग ह्याच्यामध्ये फिजिकली सुद्धा आपल्यामध्ये काही बदल होतात का ज्याच्यामुळे असं होऊ शकतं? नक्की. जेव्हा निराशता किंवा उदासीनतेचा आजार येतो तेव्हा शारीरिक बदलही येतात. हे आपण आपल्या डायग्नोसिस मध्ये इन्क्लूड करतो. म्हणजे त्या शरीरात येणारे बदल सर्वात इम्पॉर्टंट जे असतात त्या 2 गोष्टीचे असतात, ते म्हणजे झोप आणि जेवण. म्हणजे झोप ही त्या मनुष्याला लागत नाही किंवा डिस्टर्ब स्लीप असते, किंवा किती झोपलं तरी फ्रेश असं वाटत नाही. किंवा काही लोक ह्या उलट खूप झोपेत असतात, म्हणजे सतत पडून असतात, ते त्यांची कार्यक्षमता कमी होते, ते त्यांना झोपावंसं असं वाटतं. हा झोपेत झालेला एक बदल असतो. आणि दुसरा बदल असतो जेवणाच्या बाबतीत. म्हणजे त्यांचं आयदर ते खूप कमी जेवतात किंवा खूप जास्त जेवतात. म्हणजे असेही काही केसेस असतात की जिथे डिप्रेशन झाल्यामुळे खूप जास्त जेवून वजन वाढलेलं असतं, आणि असेही काही केसेस असतात की जिथे डिप्रेशन, नैराश्यता आल्यामुळे न जेवल्यामुळे खूप वजन कमी झालेलं असतं, म्हणजे जवळजवळ 8-10 किलो वजन कमी झालेलं असतं. तर हे 2 सर्वात प्रामुख्याने इम्पॉर्टंट शरीरात होणारे बदल असतात. त्या व्यतिरिक्त नैराश्यतेमध्ये अजून बदल येतात, ते म्हणजे सततचं काही ना काहीतरी दुखत असणं. म्हणजे कधी पाठ दुखते, कधी मान दुखते, कधी हात दुखतो, कधी पाय दुखतो, आणि त्या दुखण्यामुळे गेले 2 ते 3 वर्ष ते वेगवेगळ्या स्पेशालिस्टच्या डॉक्टरांना भेटलेले असतात. आणि आमच्याकडे आल्यानंतर ते एवढा मोठा फाईल घेऊन येतात ते की सर आम्ही पृथ्वीवर नाही असा स्पेशालिस्ट की ज्याला आम्ही भेटलो नाही, किंवा सगळ्या टेस्ट करून नॉर्मल आलेल्या असतात, अगदी नॉर्मल आलेल्या असतात, टेस्ट नॉर्मल आलेले असतात. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुम्हाला काही नाहीये, तुम्हाच असं वाटतं की आम्ही स्पॉन्डिलायसिस म्हणून एक्सरे काढलं तिथेही काही नाहीये, पाठ दुखते तिथे आम्ही एक्सरे काढलं तिथेही काही नाहीये, स्कॅनिंग केलं तिथेही काही नाहीये. मग जेव्हा सततचं हे दुखणं विनाकारण चालू असतं, ते एक नैराश्यतेचं लक्षण असू शकतं. आणि असे बरेच पेशंट्स आम्ही बघतोय. त्याच्यानंतर थकवा वाटणं, सततचा थकवा वाटणं. त्या थकव्यासाठी बरेच शारीरिक टेस्ट झालेले असतात, थायरॉइड पासून वेगवेगळे विटॅमिन्सचे, की ज्याच्यामुळे आपल्याला शरीराचा थकवा येतो. ते सगळे टेस्ट आम्ही करून बघतो, तरी आपला थकवा जात नाही. काही दिवस बरं वाटतं आणि खूप थकायला होतो, थोडं काम केलं तरी थकायला होतं. म्हणजे हा शरीरात जाणवणारा थकवा उदासीनतेचा एक फार मोठा लक्षण असू शकतं. त्यामुळे शरीरात येणारे हे काही बदल, जेव्हा आपल्याला असं वाटतं की हे शारीरिक आजार आहेत आणि त्यातून आपल्याला मार्ग मिळत नाही, आणि बऱ्याच वेळेस असं जेव्हा शारीरिक लक्षणं असतात, पेशंटही दिरंगाई करतात मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची. ते म्हणतात की हे शारीरिक लक्षण, याला मानसिक काय, मला कसलंच टेन्शन नाहीये, मला काहीच त्रास होत नाही, फक्त मला थकवा येतो किंवा फक्त माझं अंग दुखतं.
म्हणजे खरं तर त्यांना भावनिक लक्षणे नसतात, बरोबर. पण शारीरिक लक्षणे हे असतात. त्यामुळे शारीरिक लक्षणे असल्यामुळे त्याचं शारीरिक निदान हे होतच नाही. म्हणजे सगळ्या टेस्ट आणि सगळे स्पेशालिस्ट भेटल्यानंतर कुठेही काही दिसत नाही की ठीक आहे तुम्ही चांगलेच आहेत, तुम्हाला काय नाही, तुमच्या मनाचंच आहे. बरेच स्पेशालिस्ट पण त्यांना सांगतात की हे तुमच्या मनाचे खेळ आहेत, काही नाही आहे, तुम्ही जा हवापाणी बदल करून या किंवा फिरून या. पण असे उपाय केल्यानंतरही पेशंटला तात्पुरतं बरं वाटतं, पण नंतर परत असलेली स्थिती असते. म्हणजे जेव्हा ब्रेन केमिकल चेंजेस होतात तेव्हा त्या उदासीनतेतून त्यांना स्वतःहून बाहेर येणं शक्य मी आता तुम्हाला पुढचा प्रश्न हाच विचारणार होते की हे ब्रेन केमिकल चेंजेस ह्याच्याबद्दल आपण म्हणजे वाचलेलं आहे की जेव्हा अशा पद्धतीने मानसिक स्वास्थ्य कुठेतरी बिघडलेलं असतं तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काही चेंजेस झालेले असतात त्या केमिकल्समध्ये. ते नेमके काय, कारण हे कळलं पाहिजे, कारण ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. काय असतं, आपण उदासीनता जेव्हा डिस्कस करतो किंवा त्याच्याबद्दल विचार करतो तेव्हा सगळीच लोक बाहेरच्या कारणावर हे दोष देत असतात किंवा माझा मित्र माझ्याशी व्यवस्थित बोलला नाही किंवा जॉबवर मला त्रास झाला किंवा माझ्या वैवाहिक जीवनात मी सुखी नाहीये किंवा माझं प्रमोशन होत नाहीये किंवा विद्यार्थी असेल तर मी फेल झालेले किंवा आय वॉज एक्सपेक्टिंग की मी टॉप करेल पण आज मी टॉप केलेलं नाहीये, बाकी लोक समोर गेलेले आहेत किंवा माझा फायनान्शियल स्टेटस हे चांगलं नाहीये. असे हे एक्सटर्नल फॅक्टर्स भरपूर असतात. आता ही एक्सटर्नल फॅक्टर्स जेव्हा सगळी असतात ते आपल्या विचारशक्तीमध्ये येतात आणि विचारशक्तीमध्ये आल्यानंतर त्यातून जे आपल्या मेंदूमध्ये बदल होतात त्या कारणाने नैराश्यता येतो. आणि ते एकदा मेंदूतील बदल आल्यानंतर ते स्वतःहून आपोआप चेंज होत नाहीत. म्हणजे ते मेंदूत काय बदल करतात की ह्या सगळ्यांनी आपल्या मनावर शरीरावर एक ताण येतो, स्ट्रेस येतो. तेव्हा स्ट्रेसमुळे शरीरात न्यूरोकेमिकल चेंजेस होतात. ते सगळ्यांच्याच असतात, असे न्यूरोकेमिकल्स सगळ्यामध्येच असतात, पण ते बदल त्या न्यूरोकेमिकलमध्ये येतात. त्यात वेगवेगळे न्यूरोकेमिकल असतात ज्याला आपण डोपामिन, सर्टलिन, नॉरएफिनेफ्रिन अशी नावं देतो. ते प्रत्येकाच्या मेंदूमध्ये असतात आणि जेव्हा हा तणाव खूप जास्त होतो तेव्हा ते केमिकल्स हे तिथे त्याचं बॅलन्स बिघडतं आणि बॅलन्स बिघडल्यामुळे आपली विचारशक्ती, आनंद किंवा आपल्या एखाद्या गोष्टीत वाटणारा आनंद हे आपला कमी व्हायला लागतो. आणि ते केमिकल्स जे आपल्याला दिसतायत आता ते सगळे आपल्या वेगवेगळ्या फंक्शनसाठी गरजेचे असतात. दररोजच्या जीवनातल्या वेगवेगळ्या फंक्शनसाठी इन्क्लुडिंग विचारशक्ती, कॉन्सन्ट्रेशन, झोपेसाठी, अशा सगळ्यासाठी हे केमिकल्स आपल्याला गरजेचे असतात. जेव्हा ह्या केमिकल्समध्ये बदल येतो तेव्हा हे डिप्रेशन सेट इन होतो. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला हा एकदा मेंदूत निर्माण झाला की स्वतःहून त्याला आपल्याला चेंजेस नाही करता येत. म्हणजे बरीच लोक म्हणतात अरे तुला उदास राहायला काय झालं, मस्तपैकी फिर, तुला कसलंच टेन्शन नाही, पैसे आहेत, तुला काहीच विचार करण्याची गरज नाहीये, तू फिरू शकतोस, काही टेन्शन घेऊ नको, आम्ही तुला काहीच म्हणत नाही. म्हणजे पालक असतील तर ते मुलांना म्हणतात तू अभ्यासाचं अगदी काही टेन्शन नको, आम्ही काहीच म्हणणार नाही किंवा कुणीच काही म्हणणार नाही. किंवा बऱ्याच वेळेस असं दिसतं की अरे एम्प्लॉई असा उदास असेल तर बाकी बॉस लोकही त्याला काही म्हणणं सोडून देतात, तरी त्याचं उदासीनता बदलत नाही. दॅट्स बिकॉज ऑफ केमिकल चेंजेस. त्याचं कारण असं असतं की आता परिस्थिती बदलली तरी मनस्थिती बदलत नाही. त्याचं कारण असतं मनात झालेले ह्या चेंजेस. मग या मनात झालेल्या चेंजेस केव्हा बदलतात, तेव्हा ते माइल्ड स्वरूपात असतील तर काउन्सिलिंग आणि योगा किंवा बाकी काही गोष्टी करून, ते मॉडरेट आणि सिव्हिअर स्वरूपात असतील तर मात्र औषधोपचार करूनच ते बदलतात. ओके, आपण ह्याबद्दल अधिक सविस्तर बोलूया की कधी आपण त्याला मॉडरेट किंवा सिव्हिअर म्हणायचं आणि मग डॉक्टरकडे जाणं हे क्रमप्राप्त होतं मेडिकेशन्सच्या बाबतीत. त्याच्याबद्दल आपण बोलूया, पण एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. नैराश्यावर बोलू काही आजचा आपला विषय आहे आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर शैलेश उमाटे. सगळ्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देता येते. आपण हळूहळू लक्षणांकडे आलो आहोत. स्वतःमध्ये जाणवणारी लक्षणं आणि इतरांना आपल्यामध्ये दिसणारी लक्षणं, आणि त्यानुसार मग सर आता तुम्ही जे म्हणालात तसं की काही लक्षणं जाणवतील तेव्हा आपल्याला फक्त योग करून म्हणा किंवा काउन्सिलिंगने बरं वाटतं, पण काही वेळेला मात्र आपल्याला औषधोपचार करावेच लागतात. तर त्याच्याबद्दल थोडं सविस्तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा. अगदी. नैराश्यता, उदासीनतेचा आजार म्हणजे फक्त उदास वाटणे एवढ्या पुरतच मर्यादित नसतं. मनात उदास वाटणं,
कशातही इंटरेस्ट न येणं, म्हणजे ह्या दोन फार इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. म्हणजे उदास वाटणं आणि आपला आवडीच्या गोष्टीतला आपला इंटरेस्ट कमी होणं, रस कमी होणं, हे दुसरं प्रमुख लक्षण आहे. विशेषतः आम्ही कॉमन लोकांना जेव्हा सांगतो तर ही जर दोन लक्षणं तुम्हाला 2 आठवड्याच्या वर सततची आढळत असतील तर तुम्ही डॉक्टरांना भेटायला पाहिजे. 2 आठवडे किंवा 15 दिवस हा आपला कालावधी असतो. 15 दिवसाच्या वर जर ही राहत असतील तर डॉक्टरांना भेटणं हे गरजेचं असतं. आता त्यात काही लोकांना सौम्य स्वरूपाची लक्षणं असतात, म्हणजे अगदी माइल्ड, काही प्रमाणातच, थोडाच काळ, आणि ही लक्षणं वाटतात. पण ही लक्षणं वाटत असताना जेव्हा मी काम करतोय तेव्हा कामामध्ये ते व्यत्यय आणत नाहीत किंवा मी माझं डेली रुटीन हे व्यवस्थित करू शकतो. पण मी जेव्हा रिकामा असतो तेव्हा मात्र ह्या लक्षणांनी मी ग्रासलेला असतो. असं जेव्हा येतात तेव्हा ते माइल्ड स्वरूपाच्या लक्षणांना आपण काउन्सिलिंग किंवा छोट्या प्रमाणात योगा वगैरे असं करून आपण ते बरे होतात का असं बघण्याचा आपण सल्ला कधी कधी देऊ शकतो. पण बऱ्याच वेळेस ह्या माइल्ड स्वरूपात आमच्याकडे सहसा कुणी येत नाही. ते खूप सिव्हिअर झालेले असतात, म्हणजे कदाचित यांचं ड्युरेशन 2 ते 3 वर्ष झालेलं असतं. आणि ह्या 2 लक्षणाच्या व्यतिरिक्त आपल्याला बायोकेमिकल म्हणजे जे चेंजेस येतात, बायोलॉजिकल चेंजेस, जे आपण जेवण आणि झोप या बाबतीत मगाशी बोललेलो होतो की झोप बरोबर राहत नाही, जेवण बरोबर जात नाही, वजन घटलेलं असतं किंवा वजन वाढलेलं असतं किंवा अगदी थकवा खूप येतो किंवा कार्यक्षमता खूप कमी होते. म्हणजे ज्या पद्धतीने मी काम करू शकत होतो आत्ता मला काम करता येत नाही तेवढ्या पद्धतीने. माझी वर्किंग कॅपॅसिटी ही कमी झालेली आहे. पटकन मला ते काम होत नाही, माझं कॉन्सन्ट्रेशन फोकस होत नाही. विद्यार्थी असेल तर तो म्हणेल की मला तिथे लक्ष देता येत नाही, किंवा काम करणारा एखादा ऑफिसमध्ये काम करणारा व्यक्ती असेल की मला समजत नाही हल्ली मी काय वाचतो. परवाच माझ्याकडे एक असा आला की बऱ्याच वेळेस मी असं विचारत असतो, ड्राईव्ह करता करता ज्या रस्त्याने जायचं दुसरीकडेच जातो. म्हणजे असंही आपलं कॉन्सन्ट्रेशन विचलित होऊ शकतं मोठ्या प्रमाणात. अगदी अगदी. तर अशा प्रकारात आपले कॉन्सन्ट्रेशन जेव्हा विचलित होतं तेव्हा आपण याला सिव्हिअर म्हणतो. आणि ह्याच्यापेक्षाही समोर जाऊन आपल्याला हेल्पलेस, होपलेस आणि वर्थलेस अशा गोष्टी आपल्याला जाणवतो. म्हणजे कुणी आपल्याला असं वाटतं की मी आता काही करू शकणार नाही, आपला कॉन्फिडन्स एकदम डाऊन होतो, कशातच मी काहीच कामाचा नाहीये, माझ्याने काहीच होणार नाही आणि मला कुणीच मदत करू शकणार नाही, असं हेल्पलेसनेस जेव्हा येतं तेव्हा मग अशी लोक एकटी राहायला लागतात की कुणाशी संभाषण करू इच्छित नाहीत, एकटंच लाईट बंद करून बसणं, कुणाशी न बोलणं, किंवा मित्र आले कुणी आले त्यांच्याशी बोलणं टाळणं, किंवा जे खूप लोकांशी बोलत होते ते बोलत नाहीत. म्हणजे घरची लोक एक म्हणतात की अरे याला काय झालं, हा एकदमच गप्प बसतो, घुम्यासारखा असतो असं ते म्हणतात. आणि काहीच करत नाही, बोलत नाही, त्याचं आंघोळ जेवण करण्याची वेळ बदललेली आहे, अशा प्रकारची वेगवेगळी कारणांनी ती आमच्याकडे घेऊन येतात. मग ह्यात काय होतं, हा लोनलीनेस वाढला की तर कुठेतरी सुसायडॅलिटी त्याच्या डेव्हलप होते, म्हणजे आत्महत्येचे विचार येतात. तो ह्या सगळ्यांना एक असा मार्ग दिसतो की मी जगून काही फायद्याचं नाही, मी मेलेलं बरं, असे विचार येतात. आणि कधी कधी ते विचार बोलवून दाखवतात घरच्या लोकांना, तेव्हा हे खूप सिव्हिअर लक्षण असतात. अशा क्षणी आपल्याला त्यांना बऱ्याच वेळेस ऍडमिट करणं हे गरजेचं असतं. सर आपण पुढे जाऊया, पण एक फोन आलाय तो आपण घेऊया. श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार. बोला, प्रश्न विचारा. जी. पहिला प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला एखाद्या घरामध्ये 3 किंवा 4 वर्षाचं मूल असतं आणि त्या घरामध्ये एक नवीन पाहुणा किंवा नवीन मूल जन्माला येतं. अशा वेळेला त्या मुलाला सुद्धा 4 वर्षाच्या किंवा 3 वर्षाच्या मुलाला नैराश्य येतं. तर त्या नैराश्याचं कसं ओळखावं आणि त्या संबंधात कसं मार्गदर्शन करता येईल. दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला काही व्याधीमध्ये पण नैराश्य हे लक्षण असतं आणि विशेषतः परीक्षा 2 दिवसावर किंवा 4 दिवसावर आली आणि त्याच्या आधीच 4 दिवस आधीच नैराश्य असतं. तर ते 3 दिवसामध्ये पिरियडमध्ये नैराश्य घालवण्यासाठी काय कशा पद्धतीनं ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं, कारण परीक्षेला तर सामोरं जायचं असतं. आणि तिसरा प्रश्न असा आहे की नैराश्य आणि काही व्याधी हे सुद्धा बऱ्याच वेळा एकाच प्रमाणामध्ये तोलले जातात. म्हणजे नैराश्य आणि तो व्याधी, नैराश्य कधी कधी व्याधी स्वरूपामध्ये पण असतं, कधी कधी लक्षण स्वरूपामध्ये असतं. ते कशा स्वरूपाचं लक्षण ते ओळखावं. बरं, धन्यवाद तुमच्या 3ही प्रश्नांबद्दल. थँक्यू. पहिला प्रश्न आपण घेऊ. त्या निमित्ताने आपण लहान मुलांचं जे नैराश्य आहे ना तो विषय आपण कव्हर घेऊया. त्यांनी विचारलेला प्रश्न हा स्पेसिफिक 3 ते 4 वर्षाचा मुलगा होता आणि तो
नवीन लोक नवीन बहीण किंवा भाऊ आता होणार आहे, आता घरी येणार आहे. तसंही किंवा नवीन पाहुणे आले तर त्यांच्यासमोर हा नैराश्य राहतो असं त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. पण ते नैराश्यापेक्षा ना ते मूल लाजतं जास्त. त्याला ती एन्झायटी असते की नवीन लोक आल्यानंतर ते काय करेल, कसं बोलेल, कसं वागेल. त्याला एन्झायटी असे म्हणतात. म्हणजे ऍक्च्युअली ते नैराश्यता असं नाहीये. ते मूल थोडं लाजरं बुजरं असल्यामुळे त्यांच्याशी ते स्वतःहून पटकन बोलत नाहीये. तर अशा स्थितीमध्ये काही मुलं अशी असतात तर त्यांना आपण ते ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. त्यांना थोडं आपण प्रोत्साहित करणं पण गरजेचं आहे. बघ काका आले, मामा आले, बोल त्यांच्याशी तो. मग बरीच मुलं अर्ध्या तासांनी मोकळे होतात किंवा 1 तासांनी मोकळे होतात. किंवा बऱ्याच मुलांना आपण काहीतरी त्यांच्या आवडीचं दाखवलं तेव्हा ते येऊन मग त्या पाहुण्याकडे जातात आणि बोलायला लागतात. त्यामुळे अशी लाजरी बुजरी मुलं असतील तर अगदी काही घाबरून जाण्यासारखं नाहीये. त्यांना हळूहळू त्यांच्या कलेने आपण बोलून त्या माणसाशी बोलतं करायचा हाच प्रयत्न ठेवावा. आणि एखाद्या वेळेस ते नाही बोलले तरी घाबरण्यासारखं असं काही नाहीये. हा पहिला पार्ट झाला. त्यात आपण मुलांचं डिप्रेशन जर असं घेतलं तर सहसा आपल्याला दिसतं की 9 ते 10 वर्षाच्या मुलांनाही नैराश्यता येऊ शकते. हे आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघतोय. आणि त्या डिप्रेशनमध्येही त्यांची चिडचिडेपणा वाढणं किंवा अभ्यासामध्ये लक्ष नसणं, अभ्यासातली त्यांची प्रगती खुंटणं, खूप रडणं, आई वडिलांशी खूप चिटकून राहणं किंवा आई वडिलांशी न बोलणं, सतत रागवणं, अशा प्रकारची वेगवेगळी लक्षणं ही त्यांच्यात येऊ शकतात. त्याने जो विचारला होता स्पेसिफिक प्रश्न की परीक्षेच्या आधी तोही प्रश्न आपण घेऊया. तो प्रश्न असा आहे की परीक्षेच्या आधी जवळजवळ 100% मुलांना ही चिंता असते. म्हणजे ज्यांनी टॉप केलं त्यालाही चिंता असते, जो फेल होणार आहे त्यालाही चिंता असते. ही चिंता बऱ्याच अंशी नॉर्मल असते. तेव्हा ॲबनॉर्मल आपण केव्हा म्हणणार की जेव्हा ह्या चिंतेमुळे विद्यार्थ्याचं अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा तो अभ्यासापासूनच लांब जातो, तेव्हा त्याला आपण ॲबनॉर्मल म्हणू शकतो. म्हणजे त्या काळात चिंता असली तरी मी अभ्यास करतो, पुस्तक घेतो, ते वाचत राहतो, तर इट इज ओके. तेव्हा आपण पालकांनी ते चिंता त्यांनी व्यक्त केल्यावर धीर देणं गरजेचं आहे की ठीक आहे, हे नॉर्मल आहे, असं मुलांना वाटू शकतं. तू अभ्यास कर, झोप व्यवस्थित आणि जेव. पण त्याची झोप किंवा जेवण किंवा अभ्यासच न करणं असं झालं किंवा त्यातून तो म्हणाला की मी परीक्षाच देणार नाही, मी आता कुठेतरी पळून जातो, असं बोलायला लागला तर ते कुठेतरी आपण लक्षात घेणं आणि तेव्हा कुठेतरी डॉक्टरांना दाखवणं ही लक्षणं आपल्याला दिसतात. किंवा दर परीक्षेला असंही काही आमच्याकडे पेशंट्स येतात की दर परीक्षेला ते असं घाबरून जातात आणि परीक्षा देतच नाहीत. गेले 2-3 परीक्षा त्यांनी दिलेलेच नाहीये. असं जेव्हा येतात तेव्हा मात्र त्यांना दाखवणं फार गरजेचं असतं. आणि छोटी मोठी जर चिंता असेल तर त्यांना आई वडिलांना सांत्वन देणं हे फार गरजेचं असतं. आजच्या कार्यक्रमात म्हणूनच आपण यावर पूर्णतः भर देतोय की नैराश्य म्हणजे काय किंवा ताणतणाव म्हणजे काय, एन्झायटी हे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण त्या सगळ्याला एकच एक नैराश्य म्हणून चालणार नाहीये, त्यावरच आपण आज भर देतोय. सर, त्यांनी जे नैराश्य आणि व्याधी असं विचारलं, मला वाटतं त्यांना असं विचारायचं आहे की शारीरिक व्याधी बऱ्याच लोकांना असतात आणि त्यातून नैराश्य निर्माण होतं. म्हणजे की आपल्याला लॉंग टर्म चालणाऱ्या शारीरिक व्याधी असतात. म्हणजे काही लोकांना कॅन्सर असतात, ते लॉंग टर्म चालतात, त्यातून काही लोकांना नैराश्य येतं. म्हणजे आता कॅन्सर हे खूप समोर आलेलं शारीरिक व्याधी असतं, त्यातून नैराश्यता नक्कीच येऊ शकतं. त्यात केलेल्या काही ट्रीटमेंटची अशी काही औषधं असतात, त्यातून नैराश्य येऊ शकतो. म्हणजे नैराश्यतेचं अजून एक बायोलॉजिकल कारण आम्ही जे बघतो, काही औषधोपचार जे पद्धती करतात, कॅन्सरची काही ट्रीटमेंट आहे, काही ब्लड प्रेशरच्या गोळ्या आहेत, असं काही वेगवेगळी जे गोळ्या असतात ना त्या नैराश्यता देऊ शकतात. पण ह्याचं प्रमाण खूप कमी आहे. फार कमी लोकांना हे अशा प्रकारच्या औषधामधून नैराश्यता निर्माण होऊ शकते. आता व्याधीत आपण बोललात तर साधं आपलं डायबिटीस आणि ब्लड प्रेशर जरी बघितलं ते 5-10 वर्षाचा कालावधी होत असल्यामुळे त्याच्यामुळेही नैराश्यता निर्माण होऊ शकतं. पॅरालायसिस आहे कुणाला, त्याच्यामुळेही नैराश्यता निर्माण होऊ शकतं. हार्ट अटॅक आलेला आहे, हार्ट अटॅकच्या गोळ्या घेतोय आपण, बायपास झालेले, त्याच्याहूनही आपल्याला नैराश्यता निर्माण होऊ शकतं. म्हणजे कित्येक आता माझ्या कलिग जे माझे काम करतायत, काही सिनियर लोक आहेत जे बायपास सर्जरी करतात किंवा कार्डिओलॉजिस्ट आहेत, ते 3 ते 4 महिन्यांनी मला फोन करून सांगतात की ह्या पेशंटला तुम्ही बघा, कारण ऑपरेशन वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे तरी त्यांना पहिलेच्या सारखं व्यवस्थित फ्रेश वाटत नाही. अशी एक आपल्याकडे केस होती की बायपास झाल्यानंतर 3 महिने त्यांच्या मित्रांनी जिथे बायपास केली तिथेच ह्या ग्रस्तांनी केली होती आणि 3 महिन्यात त्यांचा मित्र एकदम टकाटकाने मस्त झाला होता. पण ह्यांना ना ते चालायची भीती वाटत होती, पहिल्याच्या सारखं धाप लागायची भीती वाटत होती आणि ते
कार्डिओ सर्जन आणि कार्डिओलॉजिस्टनी परत सगळं त्यांचं चेकअप केलं आणि त्यांनी सांगितलं सगळं व्यवस्थित आहे, पण तुम्हाला अजून तुम्ही चांगले नाही झालात. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही डॉक्टर शैलेश उमाटेला जाऊन दाखवा. आणि मग त्यांनी तेव्हा माझ्याकडे आल्यानंतर त्यांना बराच वेळ मला समजून देण्यात गेला की हे शारीरिक नाहीये, मानसिक आहे, आपण औषधं देऊन बघूया, जर तुम्हाला चांगलं वाटलं तर ठरवू आपण काय होतं, फक्त मला तुम्ही 2 ते 3 महिन्याची संधी द्या. तेव्हा कुठेतरी त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि औषधं घेतली. मग 2 महिन्यात त्यांच्यात ते बदल आले आणि त्यांना ते चांगलं वाटायला लागलं. तर असे बरेच शारीरिक व्याधी असतात ज्यात नैराश्यता निर्माण होतं आणि त्यांना असं वाटतं की हे कदाचित आजाराचाच पार्ट आहे. त्यामुळे असे बरीच लोक आमच्यापर्यंत येण्याचं टाळतात किंवा त्यांना मार्ग मिळत नाहीये. तर त्यांना जर हे मार्ग मिळाला तर त्यांची कार्यक्षमता किंवा त्यांच्यात शरीरातले बदल, म्हणजे असे बरेच आम्ही बघितलेले आहेत की ज्यांची शुगर कंट्रोल होत नाही, त्यांना डिप्रेशन आहे असं आम्हाला कळाल्यानंतर आम्ही जेव्हा दिलेलं आहे तेव्हा ते व्यवस्थित होतात. दुसरी गोष्ट अशी की बऱ्याच वेळेस हे शुगर कंट्रोल होत नसताना त्यांचं डाएट बरोबर नसतं. त्यांचं डाएट हे बरोबर नसतं, त्याचं कारण डिप्रेशन असतं. तुम्ही म्हणालात तसं की खूप खाल्लं जातं कधी कधी किंवा अजिबात नाही. असं जेव्हा ते डाएट व्यवस्थित होत नाही आणि जेव्हा त्यांना ते अंडरलाईंग डिप्रेशन आम्ही ट्रीट करतो तेव्हा त्यांचं डाएट, गोळ्या हे सगळं व्यवस्थित होतं. ओके. आणि मग त्यांच्यात ते चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट येत आहे असं मला दिसतंय. आता आपण आज ज्या गोष्टीवर अधिकाधिक बोलणार आहोत, लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप मोठे म्हणजे आपण म्हणूया 360 डिग्रीज बदल झाला सगळ्यांच्याच एकंदरीत लाईफस्टाईलमध्ये. आणि त्यात सुद्धा जे नोकरी करणारी मंडळी आहेत, वर्क फ्रॉम होम असेल, काही जणांच्या नोकऱ्या गेल्या, काही जणांना घरी राहून पूर्णतः काम करावं लागतंय पण घरच्यांना वेळ देता येत नाहीये, काही जण घराच्या बाहेर पडतायत, ती एक त्यांना भीती आहे कायम. मग घरी आल्यावर आपण कसं वागायचं आपल्या घरातल्या लोकांबरोबर, ह्या सगळ्या गोष्टींचा एक खूप मोठा परिणाम लोकांवर जाणवतोय आपल्याला. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? अगदी हा आजच्या काळातला फार महत्वाचा प्रश्न आहे. महत्वाचा याच्यासाठी की जे आतापर्यंत आपण अनुभवलं नव्हतं ते आता आपण अनुभवतोय. म्हणजे टोटल डिसरप्शन ऑफ डेली लाईफ असं झालेलं आहे. म्हणजे ते प्रत्येक पदोपदी घ्या तुम्ही. म्हणजे घरातून आज बाहेर निघताना मी काय प्रिकॉशन घेऊ, इथे पासून घरात आल्यानंतर मी काय प्रिकॉशन घेऊ, यात आपला बदल झालेला आहे. आणि लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच प्रमाणात आपली फायनान्शियल डिस्ट्रप्शन झालेलं आहे. आपल्याला जॉब्स आणि ह्याच्या डिस्ट्रप्शन झालेलं आहे. घरी बसायला लागलेले बऱ्याच लोकांचे जॉब्स गेलेले आहेत. असं एकंदरीत टोटल जीवनावश्यक जे वस्तू आहेत त्यात आपलं डिस्ट्रप्शन झालं. त्यामुळे प्रत्येक माणसाला म्हणजे प्राईम मिनिस्टर पासून ते अगदी साधा काम करणाऱ्या माणसाला चिंता ही निर्माण झालेली आहे. की म्हणजे आजाराबाबतीतही चिंता आहेच आणि आपल्या दररोजच्या जीवनाच्या बाबतीतही चिंता आहेच. या चिंतेतून चिंता वाढून 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 कुठेतरी ती नैराश्याकडे जाताना मी बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेस काय झालेलं आहे की हे चिंता निर्माण झाल्यामुळे आपली दररोजची जी जीवनशैली होती त्यात बदल आलेला आहे. म्हणजे दररोजच्या आपल्या झोपण्याच्या वेळा बदलल्या, आपल्या उठण्याच्या वेळा बदलल्या किंवा वर्क फ्रॉम होम झालेल्यांचं खूप जास्त प्रमाणात ते काम करायला लागले. म्हणजे आता घरीच आहात तर तुम्ही सकाळी 8 पासून रात्री 10-11 वाजेपर्यंत काम करा, मध्ये काही ब्रेक नाहीये, ते ब्रेक घेता घेताच तुम्ही काम करा. म्हणजे वर्कलोड वाढला असंही बऱ्याच लोकांचं मला सांगणं होतं की सर आम्ही खूप काम करतोय आणि त्यातून आपल्याला काही मार्ग मिळतच नाही. म्हणजे सतत काम 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 आणि काम करत असताना घरीही बघणं हे आपल्याकडे होतं. म्हणजे बऱ्याच वेळेस रेस्पॉन्सिबिलिटी वाढल्या, आपण कसं राहावं ह्याबद्दलच्या गोष्टी वाढल्या. त्यामुळे एकंदरीत तणाव आपला वाढला. तणाव वाढल्यामुळे तणावाकडून आपण कुठेतरी डिप्रेशनकडे जाताना बरेच लोक मला दिसलेले आहेत. कारण त्यात सर्वात इम्पॉर्टंट डेली डिस्ट्रप्शन ऑफ लाईफ झाला आणि त्यातून एक्झिस्टन्सची भीती निर्माण झाली. म्हणजे मी आज राहील की नाही किंवा माझ्या जीवाला काही धोका आहे का किंवा माझ्यामुळे माझ्या आप्तेष्टांना काही धोका आहे का. म्हणजे जेव्हा एक्झिस्टन्सची भीती निर्माण झाली तेव्हा बऱ्याच लोकांना या आत्ताच्या काळात भीती निर्माण होऊन नैराश्यता झाली. आता त्या 2 ते 3 पद्धतीने आपण याचा विचार करू शकतो. आपण त्याच्यावर डिटेल बोलूयात कारण तो विचार आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. एका ब्रेकची वेळ झाली. बघत रहा हॅलो सह्याद्री.
ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. नैराश्यावर बोलू काही आजचा आपला विषय आहे. डॉक्टर शैलेश उमाटे सर आपल्याला सगळ्याबद्दलचं मार्गदर्शन करतायत आणि आता आपण या विषयाकडे आलो आहोत की लॉकडाऊनमध्ये जे नैराश्य किंवा उदासीनता वाटते त्याबद्दल. कारण मार्चपासून सुरू झालेली ही गोष्ट 2 महिने 3 महिने करता 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 ती वाढत गेली. आता सुद्धा काही गोष्टी सुरू झाल्या असल्या तरी सुद्धा बरीच मंडळी सर अजूनही या सगळ्या या मानसिकतेतून जात आहेत की घरी राहावं लागतंय, वर्क फ्रॉम होम आहे आणि तुम्ही जो मगाशी सगळं सांगितलं ते की पूर्ण लाईफस्टाईलच बदलून गेली आणि त्याबद्दल आपण सविस्तर बोलतो आहोत. त्याबद्दल आपण सविस्तर असं बघूया की त्यात आपल्याला 3 कॅटेगरी आपल्याला दिसतात. जी, ती म्हणजे एक असं की ह्या सगळ्या बदललेल्या गोष्टीमुळे किंवा ह्या आजारामुळे ज्यांना चिंता निर्माण झाली, म्हणजे खरं तर त्या आजाराला अजून फेस केलेले नाहीयेत, पण त्या आजाराची भीती एवढ्या प्रचंड प्रमाणात निर्माण झालेली आहे की त्यातून त्यांचं डेली जीवन म्हणजे ते घरातून बाहेरच निघत नाहीत. म्हणजे असे काही पेशंट आहेत की बाहेरचं सामान म्हणजे नातेवाईकांना वगैरे कुणाला घरात बोलवतच नाहीत, पण बाहेरचं सामान पण घरात घेत नाहीत आणि आपल्या घरच्या लोकांनाही बाहेर जाऊ देत नाहीत. एवढ्या प्रचंड प्रमाणात त्यांना भीती आणि त्या भीतीतून नैराश्यता निर्माण झालेली आहे, उदासीनता निर्माण झालेली आहे. त्यांना झोप येत नाही, त्यांना चिंता वाटत राहते, सततचं काळजी वाटत राहते, दररोजची कामं करू शकत नाहीत. म्हणजे अशा काही गृहिणीला मी आता सध्या ट्रीटमेंट दिली की दररोजच्या दररोज जीवनातलं ते स्वयंपाक करू शकत नाहीत, मुलांची काळजी घेऊ शकत नाहीत, नवऱ्याला बाहेर जाण्यापासून थांबवतात. तर ज्यांना आजार झालेला नाही पण आजाराची भीती त्यातून हे प्रचंड प्रमाणात नैराश्यता निर्माण झाली, हा एक गट. या सगळ्या गोष्टीमुळे ज्यांचं डेली लाईफ डिस्रप्शन झालेलं आहे, म्हणजे ज्यांना फायनान्शियल नुकसान झालेलं आहे, ज्यांना दुकानं बंद करायला लागलेली आहेत किंवा ज्यांना ह्या सगळ्यामुळे आर्थिक संकट उभारलेलं आहे, त्या आर्थिक संकटातून निर्माण झालेलं नैराश्य ही दुसरी कॅटेगरी आपण बघतोय. आणि तिसरी कॅटेगरी फार इम्पॉर्टंट अशी बघतो की ज्यांना स्वतः हे आजारातून गेलेले आहेत आणि आजार झाल्यानंतर त्यातून 20 ते 25 दिवसांनी त्यांना नैराश्य आणि चिंता हे निर्माण झाले. असे बरेच पेशंट्स किंवा विशेषतः डॉक्टर्स मी बघतोय आणि हे खूप डिस्रप्शन आहे. म्हणजे कसं आहे की आजार हा 15 दिवसाचा असतो, 15 दिवसातून ते बरे होतात, ठणठणीत असतात, घरी असतात, पण त्या काळात त्यांनी अनुभवलेले सगळ्या गोष्टी म्हणजे हॉस्पिटलमध्ये ते जाणं, त्यांचं ते सोशल आयसोलेशन, जिथे ते एकटेच राहतात, जिथे त्यांना ह्युमन टच भेटत नाही आणि ते असे अलिप्त राहतात, घरची लोक नसतात, त्याच्यानंतर आयसोलेटेड असतात, त्यातून त्यांचं एक चक्र निर्माण झालेलं असतं आणि काही काही लोकांना ते नियर डेथ एक्सपिरियन्स असा आलेला असतो. त्यातून एक नैराश्यता 20-25 दिवसानंतर जी निर्माण होते ती फार भयानक प्रकारची असते. म्हणजे त्यांना कुठे कुठे असं वाटतं की नकोच हे जीवन किंवा या जीवनाचा काही भरोसाच नाही. म्हणजे बरं झाल्यानंतर सुद्धा हे बरं झाल्यानंतर सुद्धा अशी विचारसरणी येतात की माझ्यात ताकदच नाहीये, अशक्तपणा आहे किंवा काय या जीवनाचा भरोसा. म्हणजे कुठेतरी त्या ह्या विचारधारणेतून ते ह्या 10-15 दिवसात गेलेले असतात. त्यामुळे जीवनाचं काय भरोसाच नाहीये. म्हणून आता काय करावं, कसं करावं, म्हणजे त्यांची असलेली कार्यक्षमता ही कमी होते. त्यात विशेषतः सर्वात कॉमन सिम्पटम आहे झोप न लागणं. म्हणजे जेवढेही लोक आहेत ते असे सांगतात की व्यवस्थित झोप लागत नाही. म्हणजे रात्री 12-1-2 हो आम्हाला झोप लागत नाही, आम्हाला कसं तरी वाटत राहतं, अंग दुखत राहतं, काम करावंसं वाटतच नाही, पहिल्याच्या सारखं काही करावंसं असं वाटतच नाही. अशी ही कॅटेगरी बरीच लोक आपल्याला दिसत आहेत. तर त्यांना बऱ्याच वेळेस आपण ट्रीटमेंट सजेस्ट करतोय. तर ही कॅटेगरी आपल्याला काही लोकांमध्ये नक्कीच दिसायला लागलेली आहे. एक फोन घेऊया सर. श्रीगोंद्याहून अभिषेक नगरे आपल्याशी बोलतायत. नमस्कार अभिषेक. नमस्कार. हॅलो. हॅलो मॅडम, मी अभिषेक नगरे बोलतोय श्रीगोंद्यावरून. जी, तर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे आणि सध्या परीक्षांचं रद्द होण्याचं प्रमाण आणि विद्यार्थ्यांची मानसिकता त्यामुळे बिघडत चाललेली आहे. आणि हे ह्या परीक्षांमध्ये काय मोटिवेटेड कसं राहायचं बरं? कारण हे परीक्षांचा कालावधी आहे ते 2-2 वर्षाचा असतो. त्यामध्ये कधी कधी मनाची अवस्था खाली वर होत असते, कधी बाहेरची परिस्थिती बदलत असते, कधी पण त्यामुळे आपल्यावर परिणाम होत असतो. याच्यामध्ये कसं शांत राहायचं? खूप महत्वाचा प्रश्न आताच्या काळात, कारण शैक्षणिक एकंदरीत जो आपला ते क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूपच मोठी अस्थिरता सध्या आहे आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास तर आणखीन स्पेशल असतो. काय सांगाल तुम्ही? अगदी फार महत्वाचा प्रश्न यांनी विचारलेला आहे. कारण याच्या काही महिन्याच्या अगोदर आपली मेडिकल सीईटी ही असंच पोस्टपोन होत होती. त्यांच्याही बऱ्याच विद्यार्थ्यांना मी ह्या काळामध्ये काउन्सिलिंग केलेलं आहे. तर
काय होतं की आता एकंदरीत अनिश्चिततेचं वातावरण आहे. ती अनिश्चितता ही विद्यार्थ्यांमध्येही आलेली आहे, त्यांच्या परीक्षेच्या बद्दल आलेली आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस की आता 1 महिन्यात आपण परीक्षा घेऊया आणि सडनली नाही 1 महिन्यानंतर नाही 2 महिन्यानंतर घेऊया. मग कसं घ्यायचं, ते व्हर्च्युअल घ्यायचं, घरून घ्यायचं की तुम्ही विद्यार्थी येऊन आमच्याकडे करतात, ह्याची काही क्रमवारी किंवा गाईडलाईन्स आपल्याकडे नाही आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांचा परिणाम विद्यार्थ्याच्या अभ्यासावर नक्कीच होत येणार आहे. म्हणजे काय होतं की आता 1 महिन्यात परीक्षा आहे, मग मी अभ्यासाची तयारी करतो आणि सडनली कळतं की नाही 1 महिन्यानंतर नाहीये, मग मी एकदम निराश होतो, नाराज होतो, उत्साह निघून जातो. तर इथे सगळ्या विद्यार्थ्यांना मला असं सांगायचं आहे की बाहेरची अनिश्चितता विद्यार्थी मित्रांनो हे आपल्या हातामध्ये नाहीये. म्हणजे परीक्षा त्यांनी सांगितली की उद्या होणार आहे, परवा होणार आहे, माहित नाही. म्हणजे परीक्षा होणार आहे हे नक्की, त्याचा कालावधी 1 महिन्यानंतरचा आहे की 2 महिन्यानंतरचा आहे माहित नाही. तर जेवढ्या जवळचा कालावधी आहे ते आपण लक्षात घेऊया आणि त्यानुसार आपलं अभ्यासाचं नियोजन करूया. आता जे 1 महिन्यानंतर होणार, 2 महिन्यानंतर होणार, ही बाब आपल्या हातात नाहीये. बरोबर. ती परिस्थिती उद्या कशी बदलणार आहे ती आपल्या हातात नाहीये. त्यामुळे त्याच्यावर जर आपण लक्ष दिलं तर आपण नैराश्यतेत किंवा चिंतेत हे जास्त जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यावरचा फोकस काढून आपण आपला अभ्यास करायचा आहे. किती दिवसाचा, 1 महिन्यामध्ये आपलं पोर्शन कसं संपवायचंय याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. हो, हे मी म्हणतो तसं एकदम सोपं नाहीये, पण आता आपल्याला ते करायला लागेल. कारण काही गोष्टी म्हणजे आता आम्ही मागच्या वेळेस सांगायचो की अवघड पेपर आला तर, एकदम डिफिकल्ट क्वेश्चन आले तर, एक्झामिनर चांगला खडूस आला तर, शेवटी हे आपल्या हातात नाहीये. बरोबर. म्हणजे ह्या बाहेरच्या गोष्टी आहेत ज्याच्यावर आपला काहीच कंट्रोल नाहीये. मग आपला कंट्रोल कशावर आहे? व्यवस्थित अभ्यास करणं आणि अभ्यासातच राहणं हेच आहे. आता तुम्ही विद्यार्थी दशेत आहात म्हणून अभ्यासातच राहणं हे गरजेचं आहे. तिथून आपलं कॉन्सन्ट्रेशन डायव्हर्ट होत असेल तर परत परत ते का डायव्हर्ट होतं याचं कारण बघून आपण परत अभ्यासात येणं हे गरजेचं आहे. परीक्षा ही अनिश्चित म्हणजे निश्चितपणे होणार आहे, पण कधी होणार आहे हे आपल्याला माहिती नाही. कधीतरी होईल हे आपण लक्षात घेऊन त्याच्या अभ्यासात लागणं हेच महत्वाचं आहे आता आपल्यासाठी. आपण उपायांकडे थोड्या वेळाने येणारच आहोत की ह्या सगळ्यावर मग काहीतरी उपाययोजना तर आपल्याला कराव्याच लागतील ना. ह्या स्थितीत तर आपण कायम राहू शकत नाही अशा पद्धतीने. पण त्या अगोदर मला असं विचारायचं की हे सगळं म्हणजे कामाचं टेन्शन किंवा ह्या सगळ्या बरोबरीने सोशल मीडिया हा सुद्धा एक खूपच महत्वाचा भाग आहे. आणि जेव्हा आपण सोशल मीडिया म्हणतो आहे तेव्हा संवादाचं माध्यम नाही फक्त, तर मनोरंजन म्हणून आता हातात आपलं मोबाईल आले आणि त्याच्यावरचा जो कॉन्टेंट आहे जे आपण बघतोय सध्या, बिंज वॉचिंग म्हटलं जातं त्याला, तासन तास आपण सिरीज बघत राहतो, जे काही असेल ते, ह्याचा सुद्धा परिणाम सध्या जास्त जाणवतोय. फार महत्वाचा प्रश्न हे तुम्ही केलेला आहात. आणि यात सध्या बऱ्याच गोष्टी, बरेच पॅरेंट्स आम्हाला फोन करतात की सर सततचा फोन असतो, एकतर ह्याची शाळा पण आता फोनवर किंवा लॅपटॉपवर झालेली आहे, किंवा कॉलेजचे लेक्चर सिरीज पण त्याच्यातच होतात आणि त्याच्यानंतरही हा गेम खेळत बसतो किंवा काहीतरी सिरीज बघत बसतोय, असं आपल्याला बरेच दिसत आहेत. तर एकंदरीत काय झालेलं आहे की आपण जास्तीत जास्त वेळ आता सोशल मीडियावर वापरताना दिसतोय आपण, आणि त्याचं कुठेतरी आपल्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकतो. कारण काय दिसतंय की जिथे आपण 4 तास 5 तास वापरायला लागतो तिथे आज आपण 10 तास 12 तास अशा पद्धतीने ते फोन वापरणं किंवा सोशल मीडिया वापरणं किंवा लॅपटॉप वापरणं असं झालेलं आहे. आता हे करत असताना आपण ते एकतर शरीराच्या दृष्टिकोनातूनही व्यवस्थित नाही, म्हणजे सततचे डोळे आपले स्क्रीनवर असतात, आपलं पोश्चर हे बसलेलं व्यवस्थित नसतं, त्यातून शारीरिक व्याधीही निर्माण होऊ शकतात आणि सततचं डोळ्यावर परिणाम होऊन बरेच लोकांना झोप न येणं अशा इथून सुरुवात होतं. मग झोपतानाही ते बघत असतात आणि कधी झोप लागली असं होतं, मग ते 2 वाजता 3 वाजता असे झोपत असतात आणि याच्यामुळे झोपेवर परिणाम झाल्यामुळे आपली मानसिकता ही बदलताना दिसते. मग कुठेतरी तिथे काय होतं की सतत ह्यात गुंतल्यामुळे कधी आपण त्यांना सांगितलं की आता हे करू नका, तुम्ही नॉर्मल लाईफकडे या किंवा पुस्तक वाचा, असं झालं की त्यांना ते रेस्टलेसपणा निर्माण होतो आणि मग हे न बघता मी राहूच शकत नाही अशा पद्धतीने त्यांची मानसिकता हे निर्माण होते. तिथे कुठेतरी त्याच्या व्यसनाधीनताही आपण म्हणू शकतो किंवा आलेलं नैराश्य चिंताही असं म्हणू शकतो. म्हणजे बरीच मुलं विशेषतः अडोलेसंट 20-22 ते 25 वर्षाच्या वयोगटातली मी अशी बघतोय की ते
त्यांचं आलेलं उदासीनता घालवण्यासाठी गेम्स खेळत बसतात. त्यांचं आलेलं उदासीनता घालवण्यासाठी ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात, किंवा ते सिरीज, वेब सिरीज हे तासन तास बघत बसतात, किंवा बिंज वॅचिंग तुम्ही जसं म्हणालात तसं वीकेंडला ते 1.5 ते 2 दिवस काहीच केलं नाही, सतत तो बघतच बसलाय, असं झालेलं दिसतंय. मी एका विद्यार्थ्याला आवर्जून विचारलं, अरे तू असं का करतोयस? त्याने फार मस्त उत्तर दिलं मला, की त्याने म्हणाला की मी या जगात माझी आयडेंटिटी आहे काय ते मला कळत नाही, आणि त्या गेम मध्ये कुठेतरी मी काहीतरी एक नावाने खेळलेला दिसतोय, व्हर्च्युअल आयडेंटिटी मला दिसतंय, म्हणून मी त्यात गुंतला गेलेलो आहे. म्हणजे अशी कुठेतरी आलेल्या नैराश्यतेपासून लांब पळून जाण्यासाठी ह्यात ते खूप पद्धतीने इन्व्हॉल्व्ह होतात, हे आपल्याला दिसते. हे गंभीर आहे, पण व्हर्च्युअल रियालिटी मध्ये पूर्णतः अगदी फार गंभीर आहे. म्हणजे आणि ते कसं होतंय की ते आपल्यापर्यंत येत नाही, किंवा त्यांना ते कळत नाही की मी डिप्रेशनमुळे ह्याच्यात माझी आयडेंटिटी शोधतोय, त्यामुळे ते फार गंभीर आहे. आपण फोन घेऊया एक, आणि मग आपण उपाययोजना, आपण त्याच्यामध्ये हा पण एक मुद्दा येईल म्हणजे आपोआप. नेहा, ओके, फोन कट झाला, पुन्हा नक्की त्या आपल्याशी संपर्क साधतील. आता आपण उपाययोजनांकडे येऊया, कारण आता शेवटची 15-1 मिनिटं आपल्याकडे असणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत आपण समस्येबद्दल बोललो, पण ह्याच्यातनं बाहेर येण्यासाठी आपल्याला काहीतरी नक्कीच करावं लागणार आहे, नाही का? त्यावर आपण बोलूया एका ब्रेक नंतर. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि आता आपण आजचा जो आपला विषय आहे नैराश्यावर बोलू काही. यामध्ये वेगवेगळ्या समस्या आता ज्या भेडसावत आहेत, खरं तर आपण सगळ्यावर सर टिकमार्कच केले, आपण काही सगळ्या समस्यांवर पूर्ण सखोल एका कार्यक्रमात नाही बोलू शकत, पण तरी सुद्धा कुठल्या कुठल्या समस्या आहेत त्याच्यावर आपण थोडा त्याच्यावर प्रकाश टाकला. आणि आता काय आपण करायला हवं, या मनोवस्थेत तर कुठलाही माणूस कायम राहता कामा नये, किंवा तो राहू शकत नाही. उपाययोजना काय करता येतील? फार महत्वाचा प्रश्न आहे. सर्वप्रथम आपण या कालावधीतला आपण काय करायला पाहिजे हे आपण बघूया. आता जसं आपण म्हणालो की इट हॅज डिसरप्टेड अवर लाईफ, आणि कुठेतरी आपलं रुटीनही डिसरप्ट झालेलं आहे. तर सर्वप्रथम आपण या सर्व स्थिती आता जी निर्माण झाली त्याच्या अगोदरची जी आपली लाईफस्टाईल होती, किंवा आपलं रुटीन होतं, लाईफस्टाईल म्हटल्यापेक्षा रुटीन जे होतं त्या रुटीनकडे आपण यायचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे आपण ज्या वेळी झोपत होतो त्याच वेळेस आपण झोपायला पाहिजे, ज्यावेळी आपण उठत होतो त्याच वेळेस आपण उठायला पाहिजे, भले काही काम असो नसो. आणि तेवढ्या वेळापुरतं आपण काय करता येईल आपल्या वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि सतत आपण कार्यरत राहणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आज आता आपल्याला काम कमी झालेलं आहे, तर काम कमी झाले तर बाकीच्या वेळेत आपण काय करू शकतो? आपला काही छंद करू शकतो का? काही वाचू शकतो का? अजून काही आपण छंद जोपासू शकतो का? एक्सरसाइज, व्यायाम किंवा योगा वगैरे असं काही करू शकतो का? तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत आपण कार्यरत राहणं गरजेचं आहे, आणि आपलं डेली रुटीन हे व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे आपण डेली रुटीन व्यवस्थित ठेवू तेव्हा कुठेतरी आपली झोप व्यवस्थित झाल्यामुळे आपलं स्वतःलाच आपल्याला बरं वाटायला लागेल, आणि ह्या येणाऱ्या छोट्या छोट्या नैराश्यतेतून थोडं आपल्याला बरं वाटायला लागेल. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, आपल्याला दररोज एक्सरसाइजला वेळ मिळत असेल तर सिंपल एक्सरसाइज, रनिंग, घरातल्या घरात किंवा सोसायटीमध्ये ते आपल्याला करणं गरजेचं आहे. हे साध्या गोष्टी आहेत, हे आपण करू शकतो. योगा आणि प्राणायाम जर तुम्ही शिकलात आणि त्या जर करू शकत असाल तर तेही महत्वाचं आहे. हे शारीरिक दृष्टिकोनातूनही आणि मानसिक दृष्टिकोनातूनही, दोन्ही दृष्टिकोनातूनही महत्वाचं आहे. आता त्यानंतर जर आपल्याला अजून नैराश्यता येते, आपली कार्यक्षमता कमी झालेली आहे, आपली झोप व्यवस्थित नाही, आपलं जेवण व्यवस्थित नाही, आणि हे सिम्पटम्स आपले 2 आठवड्याच्या वर झालेले आहेत, तर आपण डॉक्टरांना भेटणं गरजेचंच आहे. मग डॉक्टर, तुम्हाला जवळचे डॉक्टर, फॅमिली डॉक्टरही असतील किंवा स्पेशालिस्टही असतील, सायकॅट्रिस्ट, त्यांना तुम्ही भेटलात तर ते पूर्णपणे तुम्हाला इव्हॅल्युएट करतील. म्हणजे फक्त उदास वाटणं किंवा माझ्या काही गोष्टीमध्ये इंटरेस्ट कमी झाला हे वाटणं, याच्या व्यतिरिक्त बरीच काही लक्षणं असतात. ती लक्षणं सगळी व्यवस्थितपणे डॉक्टर त्याचा तपास करतील, आणि काही ब्लड टेस्ट करायचे असतील तेही करतील, आणि त्याच्यानुसार जर आपलं डिप्रेशन डायग्नोज झालं तर मग त्याला तुम्ही काउन्सिलिंग करा, किंवा तुम्हाला औषधोपचार ह्याचं जे काय आहे ते मार्गदर्शन आपल्याला सांगतील. पण 2 आठवड्याच्या वर हे सिम्पटम्स आपल्याकडे राहिले तर पहिल्यांदा डॉक्टरांची भेट घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, डिप्रेशन आपल्याला होऊ नये म्हणून काही काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. ते म्हणजे जेव्हाही आपण तणावात असतो, तो तणाव कसल्याही प्रकारचा असेल, त्या तणावाबद्दल आपण बोलणं फार गरजेचं आहे. मग हे बोलणं
आपल्या घरच्या लोकांशी आपण बोलू शकतो, आपल्या मोठ्या लोकांशी आपण बोलू शकतो की मला असं असं जाणवतंय आणि मी काय करू. पण बऱ्याच वेळेस आपण हे बोलत नाही. त्याचं कारण असं आहे की काय समजतील, गैरसमज करून घेतील किंवा हा मनाने कमजोर आहे असं समजून घेतील. फार महत्वाचं इथे आपण समजून घ्यायला पाहिजे, कुणाला डिप्रेशन येणं म्हणजे मानसिक कमजोरी हे अगदी नव्हे. डिप्रेशन हे कुणालाही येऊ शकते, अगदी सायकॅट्रिस्टला सुद्धा डिप्रेशन येऊ शकते. त्यामुळे हा आजार आहे, आजार कुणालाही होऊ शकतो. त्यामुळे तणाव, स्ट्रेस तर सगळ्यांनाच येतो. त्याबद्दल आपण जिथे आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती मला समजून घेऊ शकते, की आपल्या जीवनातली जवळचे मित्र मैत्रिणी असतील, आपली लाईफ पार्टनर असेल, आपले आजी आजोबा असतील, आपले बाबा काका असतील, आपले बंधू असतील, आपले मित्र असतील, यांना बोलणं फार गरजेचं आहे. जे तणाव जर आपण त्याचं नियोजन वेळोच्या वेळी जर करत राहिलो तर हे डिप्रेशन पाहिलं होणार नाही. आणि आपली लाईफस्टाईल आणि रुटीन हे व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. तर लाईफस्टाईलमध्ये बऱ्याच पद्धतीचे, आता तुम्ही जे बिंज वॉचिंग म्हणालात, दॅट इज अ डिफरंट लाईफस्टाईल. त्या बिंज वॉचिंगमुळे सततच आपण बघतोय आणि एका व्हर्च्युअल जगात आपण राहतोय. नक्कीच आपलं झोप जेवण हे व्यवस्थित नसल्यामुळे आपण कुठेतरी डिप्रेशनचे शिकार नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे ती लाईफस्टाईल आपण व्यवस्थित आता करायला पाहिजे. आणि बऱ्याच ॲडोलेसंट्समध्ये हे मी बघत असतो बिंज वॉचिंगचं प्रमाण. म्हणजे ते 4-5 दिवस काम करतात आणि 2 ते 3 दिवस सततच ते बघत बसतात. आणि ते 4-5 दिवस एवढे जास्त काम करतात की त्यांचं झोपेचं डिस्ट्रप्शन होतं आणि झोप त्यांना व्यवस्थित मिळत नाही. त्या काळात ते चालून जातं. म्हणजे 20 ते 25च्या वयोगटामध्ये झोप कमी झाली चालतं, पण 35 आणि 40शीत ते त्यांना साथ देणारं नसतं. त्याचे परिणाम नंतर होणार आहेत. त्यामुळे आता लाईफस्टाईल आपण व्यवस्थित ठेवणं हे गरजेचं आहे. अजूनही आपल्याला ह्याच्यावर दररोजच्या दररोज जीवनात आपल्याला रुटीन तर आपण ठेवलेली आहे आणि सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं, एक आपल्याला वेळ मिळत नाही, बिझी जीवन असेल तर 10 मिनिटं स्वतःच्या बद्दल विचार करणं फार गरजेचं आहे. ते आपण कुठेही बसून करू शकतो की आपल्याला काय हवंय, आपल्याला काय वाटत असतं. मनातल्या भावना बोलून दाखवणं हे गरजेचं असतं. आणि मनात भीती वाटणं, चिंता वाटणं, उदासपणा वाटणं हे नॉर्मल आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी म्हणजे शेर आहे, मला असं कसं वाटू शकतं. नाही, हे वाटतं आणि हे बोलून दाखवणं काही चुकीचं नाहीये. आपण माणूस आहोत हे आधी मुळात आपण लक्षात घेतली पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे आणि ते बोललं पाहिजे. खरं. आणि भावना व्यक्त करण्याचं एक खूप सुंदर वरदान आपल्याला मिळालंय सर, आपण बोलू शकतो त्याबद्दल, नाही का? मला अगदी जाता जाता तुम्हाला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे, कारण एक 3-4 मिनिटच आपल्याकडे आहेत. तुम्हाला स्वतःला हा अनुभव आलाय का की गेल्या काही दिवसांमध्ये म्हणा, महिन्यांमध्ये म्हणा किंवा वर्षांमध्ये म्हणा, मानसोपचार, मनोविकार त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललाय आणि तो खूप सकारात्मक आहे असं जाणवतं तुम्हाला? अगदी फार महत्वाचा प्रश्न केलेला आहात. सकारात्मक आहे नक्कीच हे मी म्हणेल. याचं कारण 10 ते 15 वर्षापूर्वी जेव्हा मी ह्या फील्डमध्ये आलो होतो तेव्हाची स्थिती आणि आजची स्थिती ही फार फरक आहे. तेव्हा लोकांना पकडून न्यायला लागायचं ट्रीटमेंट घ्यायला, आज लोक स्वतःहून येतात. म्हणजे बरेच अडोलसंट इंटरनेटवर माझ्याबद्दल माहिती वाचून येतात आणि सांगतात की सर आम्हाला रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे, प्लीज गाईड करा, किंवा मला खूप नैराश्यता आलेला आहे, प्लीज गाईड करा. मग तुम्ही का आलात? नाही, मला स्वतःलाच असं जाणवलं म्हणून आम्ही गायडन्ससाठी. खूप महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. बरेच पालक अशी मुलांना घेऊन येतात की आता इन जनरल आपण मानसोपचार किंवा मानसिक आजार याबद्दल बोलतोय की आमच्या मुलाला ऑटिझमचा आजार आहे का, तुम्ही जरा बघा, किंवा ह्याला शाळेय प्रगती याची व्यवस्थित नाही, तुम्ही जरा बघा. आम्हाला असं वाटतंय. तर बऱ्याच वेळेस 1-2 वेळेस आम्ही बघितलेलं आहे की नाही, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही डिप्रेशन नाहीये किंवा मुलाला काही आजार नाहीये, नक्की तुमची शंका होती, तुम्ही शंकेचं निरसन केलेत, असेही काही पेशंट मी बघितलेले आहेत. म्हणजे ते आल्यानंतर आजारच झालाय त्यांना असं नाहीये, ते नॉर्मल होते, त्यांना कुठेतरी एक भीती वाटली आणि त्यांनी चेकअप केलं, अशीही झालेली आहेत. त्यामुळे कुठेतरी ह्याच्याबद्दल, आजाराबद्दल, मानसिक आजाराबद्दल समाजात जनजागृती होते. त्याला सोशल मीडिया किंवा असे टीव्हीवरचे प्रोग्राम किंवा लोकात निर्माण होणारी एक पॉझिटिव्हिटी किंवा लोकांचा बदलणारा दृष्टिकोन हे मात्र त्यास कारणीभूत आहे. आणि बऱ्याच अंशी आता याबद्दल जी पहिल्यांदा समाजात एक असं होतं की डिप्रेशन म्हणजे काहीतरी वेगळं आहे, ती भावना कुठेतरी आता निघून जात आहे. त्यामुळे समाजात जनजागृती झाल्यामुळे लोक ट्रीटमेंट घ्यायला नक्कीच
येताना आपल्याला दिसत आहे. हे विचारण्यामागचं कारण असं होतं, अगदी शेवटची 2-1 मिनिटं असतील आपल्याकडे, की मगाशी बोलता बोलता तुम्ही असं म्हणाला होतात की आज जागतिक स्तरावर नंबर 2ची समस्या हे मानसिक आजार किंवा डिप्रेशन हा आहे, म्हणून हा प्रश्न विचारावासा वाटला तुम्हाला. म्हणजे आपण 2000ला जेव्हा बोलत असताना म्हणत होतो की डिप्रेशन हा 4 नंबरवर आहे, ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस ज्याला आपण म्हणतो, तर ते 2020ला 2 नंबरवर येईल असं तेव्हा आपण 2000ला प्रेडिक्ट केलं होतं. पण ते 2016-17लाच ते 2 नंबरवर आलंय असं आम्हाला तेव्हापासूनच दिसतंय. आणि आता 2020 मध्ये तर कदाचित नंबर 1ला येईल का काय अशी भीती आता ह्या डिस्रप्शनमुळे आपल्याला नक्कीच वाटते. आणि नक्कीच ते आलेलं आहे कुठे ना कुठेतरी. आपल्याला डिप्रेशन किंवा ह्या बदलत्या काळामध्ये सध्याच्या काळात बरेच लोक फोन करून आम्हाला विचारलेले आहेत. इनफॅक्ट लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही एक मानसिक समस्यासाठी फोन लाईन जाहीर केली होती. सगळेच मानसोपचार तज्ज्ञ त्यावर ऍक्टिव्ह होते. त्या काळात आम्ही घरी बसून काहीतरी काम करायचं म्हणून हे असं सगळं केलं होतं की आम्हाला फोन करायचे, सर मला असा माझा प्रॉब्लेम आहे, किंवा मला आता नैराश्य वाटतं, माझा आता जॉब गेलाय, किंवा आता मला खायला काही नाहीये, ह्याच्याबद्दल मला त्रास होतोय, किंवा मी घरच्या लोकांशी काही बोलू शकत नाही. अशा प्रकारचे एन नंबर ऑफ फोन्स आम्ही त्या काळात अटेंड केलेले आहेत, जे त्या काळात निर्माण होणारे चिंतेचे होते. आणि त्यांना आपण त्या काळात मार्गदर्शन केल्यामुळे कुठेतरी कदाचित त्यांना त्या चिंतेतून डिप्रेशनमध्ये न जाण्यासाठी मार्गदर्शन झालेलं आहे असं मला वाटतं. ती साखळी कुठेतरी तोडू शकलो आपण, नाही का? नक्की खूप तोडायलाही पाहिजे आपण. एक्झॅक्टली. आणि मी म्हटलं तसं की ह्याबद्दल सातत्याने बोलणं हा विषय इतका मोठा आणि महत्वाचा आहे की सातत्याने काही काही दिवसांनंतर त्याच्यावर बोलणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आपल्याकडे अशा कार्यक्रमांचं आयोजन नेहमीच होत असतं. आजचा विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. त्यासाठी वेगवेगळी माध्यमं आहेत. फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता www.facebook.com/dd-सह्याद्री. हॅलो सह्याद्री 20@gmail.com आम्हाला इथे ईमेल पाठवा. आज रात्री 11 वाजता हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकणार आहातच, पण त्यानंतर युट्यूबवर सुद्धा तुम्ही हा कार्यक्रम सातत्याने बघू शकता. तिथे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा www.youtube.com/dd-सह्याद्री. आणि आपलं ट्विटर हँडल सुद्धा आहे @dd-सह्याद्री. अशी वेगवेगळी माध्यमं आहेत. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर जरूर येऊ द्या. आम्ही त्यांची नेहमीच वाट बघत असतो. सर तुम्ही इथे आलात आणि कमी वेळामध्ये खूप छान गोष्टी आम्हाला सांगितल्यात, मार्गदर्शन केलं. तुमचे मनापासून आभार मानते. आणि तुमचे सुद्धा मनापासून आभार मानते. सगळ्या गोष्टींची नीट सुरक्षा बाळगून आपण ह्यापुढे आपलं आयुष्य जगणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.